हॅलो एव्हरीवन, कसं वाटतं तुम्हाला हा मेकअप? छान दिसते ना ती खूप. तिची एंगेजमेंट होती आणि मी हा तिचा लुक केला होता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी तुम्हाला माझ्या एंगेजमेंट ब्राईडचा मेकअप कसं केला होता इथे तुम्हाला शेअर करणार आहे. आम्हाला मेकअपसाठी लवकर हॉल मिळाला नव्हता, त्यामुळे आम्हाला तिच्या आजीच्या घरी जाऊन मेकअप करावा लागला होता. तिच्या आजीचं घर जवळच होतं, त्यामुळे आम्ही तिथे जाऊन तिचा मेकअप केला. तिथे AC वगैरे नव्हती, त्यामुळे थोडंसं मला भीती वाटत होती तिच्या मेकअप काही खराब होऊ शकतो थोडाफार वगैरे, पण असं काही झालं नाही. तिचा मेकअप खूप सुंदर झाला होता. जसं मेकअप आपण ॲज इट इज करतो, जसं मी पहिले तिला मॉइश्चरायझर लावून घेतलं, प्रायमर लावून घेतलं, देन तिच्या स्किनच्या अकॉर्डिंग मी बेस तिचा रेडी करून घेतला आणि कॉम्पॅक्ट पावडरनी व्यवस्थित ते फिक्स केलं. नंतर ब्लश वगैरे लावून सगळं मेकअप तिचा ऑल डन केला होता, आय मेकअप वगैरे करून, आणि नंतर तिची साडी ड्रॅपिंग करून घेतली. मेकअप झाल्यानंतर मी पहिले साडी ड्रॅपिंग करून घेते. मी नेहमी असंच करते, फर्स्ट मेकअप करून घेते आणि देन नंतर साडी ड्रॅप करून घेते, ज्वेलरी वगैरे घालून घेते आणि मगच हेअरस्टाईल करते. कारण हेअरस्टाईल आधी जर केली तर कधी ज्वेलरी घालताना आपला प्रॉब्लेम येतो, ते केसांमध्ये वगैरे अटकतात, म्हणून मी नेहमी असं करते. तिला ज्वेलरी वगैरे घालून घेतली. तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल असा मेकअप तिचा दिसतो आहे आणि ज्वेलरी पण खूप छान वाटत होती तिच्या साडीवरती. आता मी तिची हेअरस्टाईल इथे करून घेतली. हेअरस्टाईलसाठी मी 2 इयर टू इयर पार्टिशन करून घेतले आणि मागच्या केसांचा पोनी बांधून घेतला. त्यानंतर मी तिच्याच केसांचा पफ रेडी केला, बॅक कोमनी पफ रेडी केला. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. दोन्ही साईडचं मी सेम थोडे पार्टिशन घेतले आणि त्याचं बॅक कोम करून घेतला आणि मग सगळे केस एकत्र घेऊन पूर्ण नीट अँड क्लीन विंचरून घेतले आणि त्यात ओसिस आणि टाफचा स्प्रे यूज केलेला आहे मी तिथे. ते झाल्यानंतर बॉबी पिनने टक करून घेतला आणि मग जो पुढचा सेक्शन होता, फ्रंट सेक्शन, त्याला मी मधून पार्टिशन केला आणि दोन्ही साईडनी ट्विस्टिंग करून घेतलं. ट्विस्टिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी ट्विस्टिंगची हेअरस्टाईल दाखवलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. इथे कॅमेरा लांब असल्यामुळे मला ते व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही आहे. तुम्हाला या साईडचं मे बी थोडं दिसत असेल व्यवस्थित क्लिअर. ट्विस्टिंग दोन्ही साईडला करून घेतली मी व्यवस्थित आणि बॉबी पिनने टक करून घेतला. आता मी फ्रंट सेक्शन तर झालेला होता तिचा कंप्लीट. आता देन मागच्या साईडला मी मधला काही पार्ट सोडून दोन्ही साईडचे 2 हे घेतले होते आणि मग रबर बांधला होता. सेम मी खाली असंच करत गेली आहे. दोन्ही साईडचं सेक्शन मधलं थोडं पार्ट सोडून दोन्ही साईडचं सेक्शन घेऊन रबर बांधला आणि मग ते पुल केले होते केस. आता तुम्हाला बघायला मिळालं असेल की दोन्ही साईडचे केस घेतली आहेत आणि मग वरती रबर बांधलं आहे आणि ती केस पुल केली आहेत. ती फुगवल्यामुळे केस पुल केल्यामुळे मोठा जाडा पार्ट असा झाला होता त्या केस हेअरचा आणि त्यामुळे ते छान दिसत होतं. ते रबर व्यवस्थित न लागल्यामुळे मला परत ते करावं लागलं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पुल केलं. तर हलक्या हाताने एकदम खेचायचे, जेणेकरून बाकीचे केस खराब नाही होणार. तिची केस छोटी होती आणि तिच्याच केसांचं तिने करायला सांगितलं होतं, सो त्यामुळे मी एक्सटेन्शन वगैरे इथे काही यूज नाही केलेलं आहे आणि फक्त तिच्याच केसांचे 3च हे झाले होते, तेवढं मी केलं. आणि एक साऊथ इंडियन टाईपमध्ये मी तिचा गजरा लावून घेतला वरती केसांना. पफच्या बरोबर खाली मी तिथे लावला आहे तिचा तो गजरा. आणि गजरा लावून झाल्यानंतर जिथे ते रबर दिसत होते तिथे मी गोल्डन कलरचे पॅच ॲड केले, जेणेकरून ते छान लुक येईल हेअरला मागे. कशी वाटली ही हेअरस्टाईल? आहे ना खूप इझी आणि तेवढीच छान. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ओव्हरऑल तिचा लुक आणि हेअरस्टाईल कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे तुम्हाला माझ्याकडून खूप काही शिकायला मिळेल. तोपर्यंत बाय, टेक केअर.